शिवरात्रीच्या उपवासाची तयारी इकडे रताळी पाण्यात टाकलेत. खूप घाण असते, माती ते असते. स्वच्छ धुवून कुकरला लावायचे. बटाटे वगैरे ते पण धुवून घ्यायचे. फराळाचं बनवण्याआधी गॅस ते स्वच्छ धुवून घ्यायचा ओटा आहे. आणि इथे रताळी स्वच्छ धुवून ठेवले. खूप घाण निघाली. आता कुकरला लावायचं. कुकरला देवाला वगैरे नैवेद्य करायचा असतो ना, दाखवायचा असतो, म्हणून हे आधी घासून घेते. गॅस स्वच्छ धुवून झाला, ओटा पण धुतला. आणि आता कब्बशा वगैरे राहिल्यात. भांड्याला तर मावशी आहेत. इकडे बटाटे पाण्यात टाकलेत, ते पण स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि हे पहा सगळं आता वॉश बेसिनमधलं सगळं स्वच्छ करून घ्यायचं. झालं सगळं धुवून. इथे बटाटे स्वच्छ धुवून ठेवले. आणि झालं पहा इथलं पण. हे खिचडीसाठी घेतले, साबुदाण्याच्या उसळीसाठी. आणि कप वगैरे धुवून झाले आता सगळं. भांडे इथं जमा करून ठेवलेत. आता मावशी आली की घासतात. उपवासाचे गूळ शेंगदाणा लाडू. इथे बटाटे कट करून ठेवले, पाण्यात टाकून ठेवलेत, कारण खराब होतात ना वरती ठेवल्यावर. त्यांच्यासाठी थोडासा साबुदाणा वाफवला इथं मी, कारण दुपारपर्यंत दम नाही निघायचा, कामाला वगैरे जावं लागते. लाल तिखटाचा आवडतो. असा तयार झाला. कमी तिखट पाहिजे आणि मीठ पण थोडंसं कमीच लागतं. मुलांना आणि मला हिरवी मिरचीची उसळ लागते, त्यासाठी इकडे ठेवून कट करून ठेवले मी बटाटं. हे हिरवी मिरची वगैरे घालून करायचं, झणझणीत लागतो साबुदाणा. झाली पूजा. चला आता कोणत्या तरी महादेवाला जाऊन यावं लागेल, कारण परळीला गेलं, परळी वैद्यनाथाला गेलं तर खूप गर्दा असतो. जाणार 1-2 दिवसामध्ये. शिवरात्री वाद पण तिथंच लावणार आहे. आज घरातली पूजा ते झाली, फराळाचं पण काही झालंय आणि काही राहिलंय. झाली तयार. आता जायचंय, कोणत्या तरी महादेवाला जावं लागेल. खूप महादेवाचे मंदिर आहेत, पण कोणत्या जावं अजून नाही ठरलं. निघाले तर खरं तयार होऊन दर्शन तरी करून येते. आणि खास पूजा माझी परळीमध्येच होणार आहे, कारण तिथं शिवरात्री वाटण्याची आरती ते तिथंच करणार आहे. आज घरातलीच झाली माझी आरती. आज फक्त महादेवाला जाऊन दर्शन करून यायचं. चला सर्व यजमानाला अभिषेक केलाय, त्या ठिकाणीच आरती करायची. यजमान गणः अच्युतरे मंगलानि भवन्तु ब्रवन्तु
आपण आहेत त्या जागेवरून गोपाळकृष्णाच्या मंदिराकडे तोंड करायचे आणि इथूनच गोपाळकृष्णाची आरती करायची.
सर्वांनी बसून जायचे या ठिकाणी आपण समोर बसून जायचे. त्याचबरोबर वसुंधरा सेवा प्रतिष्ठानचे कार्यवाह कॅन्सरग्रस्त रुग्ण या आजारातून बरे झालेले आहेत आणि त्याचं सामाजिक कार्य आणि धार्मिक कार्य या संस्थेच्या माध्यमातून होत असतं. तर आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या ठिकाणी आरतीसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करणार आहोत. तर उपस्थित सर्वप्रथम मी या ठिकाणी आमचे गुरुवर्य आदरणीय प्रकाशजी झालं दर्शन, आरती ते झाली आणि तिथे रुद्राक्ष वाटप होते. आता 1:30 वाजलाय. मी 12च्या आसपास गेले होते आणि दर्शन पण मस्त झालं, आरती भेटली, सगळं भेटलं आणि तिथं पण मला रुद्राक्ष पण दिलं देवाचं. सिंहवरून आलेलं हे प्रदीप मिश्रा यांचं आहे. खूप मोठे ज्ञानी पुरुष आहेत ते, त्यांच्यातर्फे असते, तिथून येते आम्हाला आणि इथं आम्हाला पण आमचं भाग्य खूप चांगलं आम्हालाही भेटले. आता याची रोज पूजा करायची देवरात ठेवून मस्त. यांचा आशीर्वाद आलाय आम्हाला, मस्त आहे. हे पहा रुद्राक्ष तिथून आलेत, सिंहवरून आलेत, आम्हाला दिलेत. आता ह्याची रोज पूजा करायची देवरात ठेवून. फराळ बनवायचा, खिचडी करायची, खालीच मिक्स करून घेणार आहे. हिरवी मिरचीची बनवायची, त्यांना दिली लाल तिखटाची बनवून, तर खालीच मिक्स केले की छान मिक्स होतंय. जाडसर हा शेंगदाण्याचा कूट आहे. हिरवी मिरचीची पेस्ट करून ठेवली. खूप तिखट मिरच्या आहेत, थोडंसंच घालते आणि मीठ. फक्त आता बटाटा फ्राय करायचं वरती आणि बनवून ठेवायचं. असं ज्याला जसं पाहिजे तसं बनवून फ्राय करून द्यायचे, तयार करून द्यायची. खूप मिरची तिखट आहे ही. भूक पण खूप लागली.